लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंना खुशखबर खुशखबर खुशखबर. हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. कोणत्या लाडक्या ताईंना आज हप्ता भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता भेटणार आहे आणि किती वाजेपर्यंत हप्ता वाटप सुरू राहणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. लाडकी ताईंना तुम्हाला मी सांगितलं होतं 31 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि बघा लाडक्या ताईंना हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला गुड न्यूज भेटले कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे. दुपारच्या 3-3:30 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. सर्व लाडक्या ताईंनी आपले आपले अकाउंट चेक करायचे आहेत. आणि जर लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटला नसेल त्यांनी काळजी करायची नाहीये. कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले, कोणत्या जिल्ह्याचं वाटप अजून चालेल, या सगळ्या गोष्टी सांगतो. आजचा या ठिकाणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कोणत्या लाडक्या ताईला हप्ता भेटणार, कुणाला नसेल भेटला तर त्यांनी नेमकं काय करायचंय, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्या ताईंना सगळ्याला एक छोटा प्रश्न विचारतोय, हप्ता तुम्हाला भेटला आहे का? गुड न्यूज तुम्हाला भेटले का? आणि ज्या ज्या लाडकी ताईंना गुड न्यूज भेटली, हप्ता भेटलाय, त्यांना आता कसं वाटतंय? सर्वांना गोड वाटतंय का? मी तुम्हाला सांगितलं होतं लाडकी ताईंनो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 31 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. या ठिकाणी आता तुम्हाला लाडकी ताईंना हे विश्वास पटला असेल तर लगेच चला आता वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करतो. कोणत्या लाडकी ताईंना हप्ता भेटलाय, कधी हप्ता सुरू झालाय, या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवणार आहे. चला वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करतो. 20वा हप्ता वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. खुशखबर तुम्हाला भेटलेले, हप्ता जमा पण बऱ्याच लाडक्या ताईंना जमा झालेला आहे. आता एक अजून एक गोष्ट सांगतो, बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत असेल की सर तुम्हाला व्हिडिओ वेळ कसा लागला, 3-3:30 वाजता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनायला पाहिजे होता. पण लाडक्या ताईंनो बघा, आज सकाळपासून मी जरा थोड्या वैयक्तिक कारणासाठी, पर्सनल कामासाठी थोडं बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे घरी यायला मला वेळ लागला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता मी लक्षात गेला लाडक्या मला 2-3 वाजता ही बातमी समजली होती की तुम्हाला हप्ता आज भेटणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या घरी आल्यानंतर पहिला तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून या टाकण्यात टाकत आहे. तर मला खूप आनंद झालाय. तुमची जी इच्छा होती की बाबा सर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का भेटत नाहीये, तर तो हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला खुशखबर भेटले, सर्वांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज वाटपाला सुरुवात झाली. अजून लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 2-3 दिवस तुमचं वाटप असणार आहे. तर तुम्हाला ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटला नसेल, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. त्या सगळ्या लाडक्या ताईला मी सांगणार आहे कशा कशा स्वरूपात हप्ता वाटप होणार आहे. कारण की आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की एकदम ॲक्युरेट माहिती असते आणि ती गोष्ट तुम्हाला भविष्यात पण पाहायला मिळते. मी तुम्हाला 100% सांगितलं 31 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आता तुम्हाला ही गोष्ट समजली, हप्ता वाटप सुरू झाला. नंतर आदी तटकरे यांची पण एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती सांगतो. बघा दुसरी गुड न्यूज, पहिली गुड न्यूज सांगतो तुम्हाला ती म्हणजे हप्ता वितरणाला सुरुवात झाली, हप्ता तुम्हाला भेटायला लागले. दुसरी गुड न्यूज पण तुम्हाला सांगतोय, सगळ्याला ऐकायची का गुड न्यूज? लाडक्या ताईंनो बघा, यावेळेस बऱ्याच जास्त लाडक्या ताईंना हप्ता भेटणार आहे. तर तुम्हाला गुड न्यूज भेटली का? जर तुम्हाला आज जरी हप्ता नाही भेटला, परत सांगतोय, वितरणाला आज जरी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात नंबर नाही लागला, तुमचा नंबर आज लागला नाही, काळजी करू नका. 2-3 दिवस अजून बाकी आहेत. 31 मार्च पर्यंत वाटप असणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल काळजी करायची गरज नाहीये. आदी तटकरे मॅडमची एक मोठी बातमी समोर आली. त्यांनी सांगितलंय की ज्या लाडकी ताई पात्र असतील त्यांच्या या ठिकाणी 100% त्यांना हप्ता भेटणार आहे. कपात कोणतीच होणार नाही. दुसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला सांगितलंय आणि कोणाला हप्ता भेटणार मिळणार ते पण सांगतो. चला वेळ व्हायचं व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पैसे आये अभी. बघा सगळ्यांना आता सगळ्यांना माहिती पैसे आलेले, तर तुम्हाला तरी पुराव्यासहित दाखवतो. पैसे आलेत अकाउंटला, त्याच्यामध्ये काय आता मोठी गोष्ट नाही, स्क्रीनशॉट वगैरे त्याच्यात काही पैशाचं दाखवायची गरज नाही. ऑलरेडी सगळ्या लाडक्या त्यांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तरी पण तुम्हाला जिल्ह्यानुसार सांगतो. बघा पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नंतर नागपूर जिल्हा असेल, नंतर तुमच्या इकडे सोलापूर असेल, ठाणे, मुंबई, या लाडक्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुम्हाला हप्ता जमा झालाय का, किती वाजता हप्ता जमा झालाय. कारण की या जिल्ह्यामधल्या पण लाडक्या ताईंना पैसे आलेत, पण अजून बऱ्याच लाडक्या ताईंना अजून आले नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ते जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या लाडक्या ताईंनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा आले सर, आत्ताच आले हे बघा, आज आले पैसे, 28 मार्चला पैसे आले. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी सगळ्या कमेंट्स या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर बघा थँक्यू दादा, 1,500 रुपये मिळाले आहेत.
कोणालाच नाही आले पैसे. बरं ठीक आहे, आता ह्या आमिष सर म्हणतात की कुणालाच पैसे आले नाहीत, तर काळजी करू नका. जर पैसे तुमच्या अकाउंटला आले नसतील, येतील पैसे. तुम्ही बऱ्याच लाडके त्यांना थोडेफार नाराज असतात, थोडेफार टेन्शनमध्ये असतात की बाकीच्या लाडके त्यांना पैसे आलेत का नाही. तर एक लक्षात ठेवा, पैसे वितरण सुरू झालेलं आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. जरी ज्या लाडके त्यांना अजून हप्ता भेटला नसेल, काळजी करायची सांगतोय गरज नाहीये. आज तुमचं एक अजून एक सांगतो, 3 वाजता वाटप सुरू झालेलं आहे. 3 ते जो पहिला टप्पा असणार आहे तो 3 ते 6चा एक टप्पा आहे. या 6 मध्ये जर तुम्हाला पैसे नाही भेटले, काळजी करू नका. नंतर परत 7 ते 9 वाजेपर्यंत टप्पा चालणार आहे. या 2 टप्प्यामध्ये आजचं वितरण असणार आहे. त्याच्यामुळे 3 ते 6 मध्ये एक वाटप झालेलं आहे. कुणाला ह्या 3 ते 6 मध्ये पैसे भेटलेत, नंतर 7 ते 9 या दरम्यान, म्हणजे एक 3 ते 9 वाजेपर्यंत आजचं वितरण असणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला 9 वाजेपर्यंत आज वाट बघायची. आज जरी तुम्हाला पैसे नाही, आणि परत सांगतोय, आज पैसे जरी नाही आले, काळजी करू नका. 2 ते 3 दिवस वाटप चालणार आहे, वितरण सुरू राहणार आहे. आदी तटकरे मॅडमची ही महत्त्वाची बातमी त्यांनी स्वतः दिलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला हप्ता भेटत राहणार आहे. आता पुणे, मुंबई ह्या सोडून बाकीचे जिल्हे आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवा, हे जे पहिला हा हप्ता आहे, त्याचा हप्ता कमी, बऱ्याच लाडके त्यांना अजून सगळ्या भेटलेले नाहीये. त्याच्यामुळे जे मागच्या वेळेस होतं की बाबा सर आले पैसे सगळेच म्हणायचे आले, पण असं ह्या वेळेस झालेलं नाहीये. बऱ्याच अजून लाडके त्यांना हप्ते अजून आलेले नाहीये. त्याच्यामुळे हळूहळू आज येतील, उद्या येतील, परवा येतील, 31 तारखेपर्यंत हप्ते येतील. काही काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. दादा नाशिकमध्ये कधी येणार पैसे? बघा, तुम्हाला मी आता सांगितलं होतं, नाशिक जे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, हे 5-6 जे जिल्हे आहेत, महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आलेत का कुणाला अकाउंटला, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा अजून काही आपण बघूया कमेंट्स. धन्यवाद दादा, तुम्ही सांगितलेली माहिती खरी आहे. मी सातारा जिल्ह्यात राहते, मला 1,500 रुपये आले, धन्यवाद. सातारा जिल्ह्यामध्ये आलेत. बघा, जे छोटे छोटे जिल्हे आहेत ना, त्यांना लवकर पैसे येतात. जसं सातारा असेल, कोल्हापूर असेल, तुमचं धुळे असेल, नंदुरबार असेल, असे जे छोटे, रायगड असेल, असे जे छोटे छोटे जिल्हे आहेत, त्यांना पैसे लवकर लवकर येतात. नांदेड असेल, लातूर असेल, अशा जिल्ह्यामध्ये लाडके त्यांना लवकर लवकर पैसे येतात. इकडे जर बघितलं, भंडारा असेल, गोंदिया असेल, अशा जिल्ह्यातल्या, छोट्या जिल्ह्यातल्या लाडक्या त्यांची संख्या कमी असते. आणि संख्या कमी म्हणजेच काय, तर त्यांच्या फॉर्मची संख्या कमी असल्यामुळे लवकर लवकर ते हप्त्याचं वाटप होतात. त्याच्यामुळे ह्या लाडक्या त्यांना पैसे भेटलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज. तर मला पुणे जिल्ह्यातून आहे, मला अजून 20वा हप्ता आला नाही. बघा, नाशिकचं पण आला नव्हता आणि पुणे जिल्हा पण आला नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नंतर अजून डिसेंबर पैसे आले नाहीत. ओके, ठीक आहे, मला पैसे नाही आले दादा. जिल्हा कोल्हापूरमध्ये पण पैसे आले नाहीयेत. काळजी करू नका लाडक्यांनो. 100% तुम्हाला हप्ते सगळ्याला भेटणार आहेत, म्हणजे आहेत. त्याच्यामध्ये काळजी करायची बिलकुल गरज नाही. परत सांगतो लाडक्यांनो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. हात जोडून विनंती आहे, सर्वांना गुड न्यूज भेटणार आहे. यावेळेस जास्त स्वरूपात वाटप होणार आहे, काळजी करायची गरज नाही. GR मध्ये पण बघितलं असेल, जास्त निधी आपला मंजूर झालाय. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, आज, उद्या, परवा 31 मार्च पर्यंत सर्वांनी वाट बघायची आहे. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. जर कोणी कमेंट्समध्ये म्हणत असेल की हप्ता आला नाहीये, खोटं बोलतंय, वितरण सुरू झालं नाही, अशावर विश्वास ठेवू नका. वितरण सुरू झालंय, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पण हप्ता भेटेल. इथेच थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचं नाव, जिल्हा आणि कधी तुम्हाला पैसे जमा झालेत, किती वाजता जमा झालेत, पटपट सर्वांनी सांगायचे. खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.